सो हे गायज, गुड मॉर्निंग। आज आहे 24 जुलै 2025 आणि 2 दिवसात श्रावण चालू होणार आहे मित्रांनो, 1 महिन्यासाठी। आणि म्हणून मी आज एकदम क्लीन शेव केलेली आहे, पाहू शकता। कमेंट करून नक्की सांगा की मला दाढीवर मी चांगला दिसतो की क्लीन शेवमध्ये। तुमच्या पद्धतीने जेवढ्या जास्त कमेंट ज्या गोष्टीसाठी येतील, दाढीसाठी जास्त कमेंट आल्या चांगली दिसते तर दाढी ठेवतो, आणि जर कमेंटमध्ये क्लीन शेव आली तर क्लीन शेव ठेवतो। कमेंट करून नक्की सांगा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा मित्रांनो, जेणेकरून आपली फॅमिली खूप मोठी होईल। आपला ड्रायव्हर पण आज आलेला आहे। आजपासून ड्रायव्हर आपला पाणी विकण्यासाठी टेम्पो घेऊन जात असतो, तर सकाळी 6:20 तो आला होता आणि छानपैकी 9:50 रिटर्न आला। म्हणजे 3.5 तासामध्ये त्यांनी पूर्ण 1000 लिटर पाणी संपून आलेलं आहे। 1000च्या वरती पाणी असतं, तुम्हालाही माहिती आहे की 50 to 53 बॉटल्स त्याच्यामध्ये बसतात, म्हणजे जवळपास 1100 लिटर पाणी बसतं। तर त्यांनी 1000 रुपये आपल्याला दिलेले आहेत, 400 रुपये कॅश दिलेत आणि 600 रुपये ऑनलाईन आलेले फोनपेला आपल्या। तर अशा पद्धतीने आणि वरचे जे काही पैसे आहेत ते त्यांनी घेतलेत। ठीक आहे म्हटलं, घे तू तुझ्या सहखुशीने, मी माझ्यातर्फे तुला घे, म्हणजे जेणेकरून त्याचा हा भत्ता म्हणता येईल आपल्याला। तर तो आपण त्याला दिलेला आहे वरच्या पैशांमध्ये, त्याचा त्यांनी स्वतःनेच घेतलेला आहे। तर पगारही त्याला ठरलेला आहे महिन्याचा। तर म्हणजे तो म्हणत होता की महिन्याचा नको भाऊ, तर मला दर हप्त्याला देत जा। ठीक आहे म्हटलं, चालेल, दर हप्त्याला तर दर हप्त्याला काही हरकत नाही, आपल्यालाही लोड कमी होत असतो, त्याचाही लोड कमी होईल। त्याला म्हटलं फक्त रेग्युलर व्यवस्थित कर, रेग्युलर केलं तरच मी तुला हप्त्याला पैसे देईल, अन्यथा नाही। तर तो म्हणतो ठीक आहे भाऊ, मी करतो रेग्युलर, आता ड्रिंक वगैरे सगळे सोडलेली आहे, गायछाप आता चालू आहे। तर म्हणलं ठीक आहे, गायछाप तर गायछाप, काय हरकत नाही, फक्त गाडी स्वच्छता ठेव गाडीची, आणि पाण्याची स्वच्छता ठेव, आणि स्वतःची स्वच्छता ठेव। आणि त्याला म्हटलं आता दाढी वगैरे करून ये, कटिंग वगैरे करून ये, जेणेकरून श्रावण चालू झालेला आहे आणि कस्टमरलाही अत्यंत चांगलं वाटेल। आणि आपले शिवाजीराजे शाळेत गेलेले आहेत, बरोबर 9 वाजता शाळेत पाठवलेला आहे त्याला, मी सोडून आलोय स्वतः। तर अशा पद्धतीने आज लेट नाही झालं, कारण आज ड्रायव्हर आला होता म्हणून पद्धतशीर सगळं व्यवस्थित झालंय। आणि प्रगती आता देवाचं पूजन करत आहे, म्हणजे आता देवांना आंघोळ घालत आहे आणि छानपैकी दत्तगुरू महाराजांच्या मूर्तीला स्नान घालत आहे, एकदम प्रसन्न वातावरणामध्ये छान अशा पद्धतीने। आणि साईनाथांची पण मूर्ती तिकडे ठेवलेली आहे, तर त्यांनाही आता स्वामी समर्थांच्या मूर्तीला आंघोळ घालत आहे आणि छानपैकी त्याला गुरुवारच्या निमित्ताने आज प्रगतीने स्वतः तिच्या केसांचे स्नान केलेलं आहे आणि देवांसाठीही आंघोळ घालत आहे देवांना। तर किती प्रसन्न आहे आज प्रगती, पाहू शकता। आणि 2 दिवसात आपला श्रावण चालू होणार आहे, त्याच्यामुळे छानपैकी आपण आता श्रावण पाळूयात। तर तुम्ही पण सर्वांनी श्रावण पाळा अशी सर्वांना विनंती आहे, कारण मित्रांनो श्रावण हा 1 महिन्यासाठी असतो। तर बरेचसे लोक पाळत नाही, 1-2 दिवस पाळतात किंवा 15 दिवस पाळतात, पुन्हा चालू करतात। तर सर्वांना जास्तीत जास्त विनंती आहे की प्रत्येकाने 1 महिना तरी कंट्रोल करावं आपल्या जिभेवर आणि आपल्या माइंडवर आणि आपल्या ड्रिंकवर, आणि ज्या काही गोष्टी तुम्ही खात असाल, नॉनव्हेज वगैरे जे काही, तर त्याच्यावर श्रावणामध्ये 1 महिना तरी तुम्ही पाळा, जेणेकरून हे आपल्या शरीरासाठी पण अत्यंत उपयोगाचं असतं मित्रांनो। कारण आपलं जे पोट आहे, त्या पोटाला सुद्धा आपल्याला 1 महिन्यासाठी आराम जर दिला तर तुमची प्रकृती खूप चांगली राहते, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की तुमची डायजेशन पॉवर ही खूप प्रबळ होते आणि खूप चांगली राहते। तर मी तर पाळत असतो, आमच्या घरात सर्व पाळत असतात, तर तुम्हीही पाळा नक्की, हे तुम्हाला माझी विनंती आहे। तर आता आपल्या देवांची आंघोळ वगैरे छानपैकी झालेली आहे, तर पूजा वगैरे पण होईल। आता बाळकृष्णांची आंघोळ चालू आहे छानपैकी मस्त अशी। तर आता थोड्या वेळात पूजा करेल प्रगती। आणि आजचं वातावरण खूप छान झालेलं आहे मित्रांनो, नुकताच पाऊस पडून गेलेला आहे, थोडासाच झाला, जास्त नाही झाला, परंतु छान अशी शेतामध्ये हिरवळ झालेली आहे। आणि पावसाच्या थेंबांमुळे सगळे शेत मस्त भिजलेले आहेत।
आणि हे आपलं नारळाचं झाड किती छान झालं आहे पाहू शकता. आणि या झाडावरनं रोज उंदीर यायचं वरती. इथे एक फांदी वाढलेली होती तर ती फांदी आपण कट केलेली आहे. पाहू शकता ही जी फांदी आहे ती कट केलेली, जे ही फांदी अशी इथपर्यंत होती. तर रोज उंदीर असं वर यायचा आणि असं मस्त पळत पळत प्रगतीला त्रास द्यायचा. तर प्रगतीने खूप मला रिक्वेस्ट केली, मग मी काय केलं ते फांद्या कट केल्या. घरामध्ये पिंजरा लावला, एक आत्याकडून पिंजरा आणला आणि तो पिंजऱ्यामध्ये तो उंदीर पकडला आणि खूप लांब नेऊन सोडला. तर आता घरामध्ये उंदीर नाही आहे, त्याच्यामुळे आता सामानाचं नुकसान अजिबात होत नाही आहे. नाहीतर त्याने बॅगी कुरतडल्या होत्या. त्यानंतर वॉशिंग मशीन, आपली पहिलीवाली वॉशिंग मशीन होती एक टॉप लोडची, तर तिचा ड्रम खालनं कुरतडला होता. तर त्याच्यामुळे ती वॉशिंग मशीन आपल्याला भंगारामध्ये विकावं लागली अक्षरशः 200-400 रुपयामध्ये. आणि नवीन मशीन 35,000ची मशीन घ्यावी लागली फ्रंट लोडवाली. अशा पद्धतीने आपलं नुकसान झालेलं आहे मित्रांनो. कपाट वगैरे पण कुरतडलेला आहे. पण ठीक आहे, चला. मी म्हणत होतो की चला उंदीर हा आपला गणपती बाप्पाचं वाहन असतं म्हणून नको त्याला त्रास द्यायला. पण प्रगतीचा खूप हट्ट होता की मला उंदीर आवडत नाही, तर कृपया तो उंदीर बाहेर काढा. तर आपण काढलेला आहे. तर अशा पद्धतीने देवबाप्पांच्या आंघोळी झालेल्या आहेत आणि त्यांचं अंगावरचं पाणी पुसणं चालू आहे आणि छान असं प्रसन्न वातावरण झालेलं आहे घरामध्ये. खूपच सुंदर. साईनाथ महाराज की जय. दत्तगुरु महाराज, सरस्वती माता, श्रीकृष्ण महाराज, स्वामी समर्थ महाराज, गौ माता आणि आपले देवघरामधील साईनाथ महाराज, काळूबाई माता, लक्ष्मी माता, गणपती बाप्पा. आणि आता सध्या आपलं हे छोटंसं छान असं मंदिर आहे. आपल्याकडे खूप मोठं मंदिर होतं मित्रांनो इकडे या मांडणीच्या जागी, जे की संगमरवराच्या त्या ज्या फरशा असं त्याचं होतं. परंतु ते आपण उचलत असताना ते पूर्ण पडून गेलं खाली आणि तुटून गेलं. त्याच्यामुळे आपण आता सध्या मंदिर दुसरं घेतलेलं नाही आहे. जागेचा थोडासा अभाव आहे. तर तरी आपण काहीतरी मंदिराची चांगली छान अशी व्यवस्था करूयात लवकरच. आणि मांडण्यांची वगैरे पण व्यवस्था करूयात. मांडण्या पण खूप आता ओपन दिसत आहेत. आपल्याला काय करायचं आहे की इकडे वरती पण आता पडदे वगैरे लावून घ्यायचे आहेत. हे सगळं ओपन आपलं सामान दिसतंय आणि खूपच पसारा झालेला आहे घरामध्ये. तर पाहूयात लवकरच आपण काहीतरी व्यवस्थित पद्धतशीर कामं करूयात. आणि वेळेच्या अभावी थोडंसं झालं होतं, पण करूयात पद्धतशीर कामं. आणि वॉशिंग मशीनमधनं मित्रांनो मागचा जो पाईप आहे हा इनलेटचा, त्याच्यातनं थोडंसं पाणी थेंब गळते. तर त्याला रबर किट गेलेलं आहे, त्याचं रबर सील पॅक. तर आपण त्याला आता आणूयात आणि ते बसूयात, म्हणजे ते वॉशिंग मशीन गळायचं पाणी बंद होईल. आणि पाहू शकता इकडे पण आपल्याला पडदा लावायचा आहे, कारण सगळंच ओपन आहे. सगळे सामान अस्ताव्यस्त दिसत आहे. तर लावूयात लवकरच आपण पडदा. आणि शक्यतो फर्निचर केलेलं खूप चांगलं राहील मित्रांनो. कमेंट करून सांगा की यासाठी फर्निचर करावं का. आणि आता आपल्याकडे फर्निचर कामाचं नाही आहे, तर मग कसं करावं आता भांडी वगैरे ठेवायला मांडण्यांचं काय. कारण कसं माहिती का, आमच्या काकाचे केलं त्यांना ते लागलं भुरा तर लागतो वाळवी. ठीक आहे, काय हरकत नाही. माझ्या डोक्यात एक आयडिया आहे. आपण आता हे जे इथं सामान ठेवलेलं आहे ना, ते इकडे आपण ट्रे बनवून घेऊयात. ट्रॉली, किचनची ट्रॉली. तर ते इथे बरंचसं सामान बसेल तुझं. आणि बऱ्यापैकी इथं पण काहीतरी ट्रॉली सिस्टीम काहीतरी बनवून घेऊ, म्हणजे छान असं आपलं सामानाचं व्यवस्थित नियोजन लागेल. मशीन वगैरे नंतर दुसरीकडे ठेवू आपण. इकडे थोडी जागा होईल आणि इथे बसायला थोडंसं सोफा टाईप काहीतरी बनवूयात, म्हणजे जेणेकरून आपल्याला आल्याच्या नंतर इथे बसता वगैरे येईल. कारण जास्त वेळ आपला इथेच असतो, आपण नाश्ता वगैरे सगळं इकडेच करत असतो. बसायची व्यवस्था होऊन जाईल. आणि हा फ्रीज आपला बंद पडलेला आहे मित्रांनो. खूप जणांना दाखवला, पण कोणी 7,000 सांगते, कोणी काय सांगते, कोणी 2,500 सांगते, कोणी काय सांगते. आणि एका माणसाला जर तो फ्रीज नीट करण्यासाठी पैसे दिले होते, तो माणूस पैसे घेऊन फरार, 500 रुपये घेऊन फरार झाला. आणि सामानही आणलं नाही, फ्रीजही रिपेअर केलं नाही, काहीच नाही. तर अशा पद्धतीने आपला फ्रीज बंद पडलेला आहे. तर पाहू शकतो आपण याच्यामध्ये काय ठेवलेलं आहे. आता दाखवणार. तर बघा, प्रगतीने काही पिशव्या भरून ठेवलेलं त्याच्यामध्ये. आणि इकडे शिवचा रिमोट आहे गाडीचा.
आणि अजून काय इकडे चिकटपट्टी आहे, तिकडं खेळणे, त्यानंतर खाली पाहू शकता बापरे ताट ठेवलेलं आहे त्यानंतर सगळं पिशव्या गबाळ कचरा सगळं काय 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 ठेवलेलं आहे, झाकणं आणि ही काय कप अशा पद्धतीने दोऱ्या बेऱ्या. बर ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपलं हा फ्रीज कपाटाच्या स्वरूपात किंवा किचनच्या ट्रॉलीच्या स्वरूपात आता भरलेला आहे. तर बघूयात इकडे पण पसारा झालेला आहे. इकडे आपण ट्यूबलाईट लावल्यात तर त्याला ते फिटिंग राहिलेली आहे करायची. ते कृष्णा आला होता शिवचा मामा त्यावेळेस लावल्या होत्या. बघूयात आता इथं ड्रिल मशीन नसल्यामुळे प्रॉब्लेम येतोय आणि किरकोळ कामाला कोणी लोक येत नाही. तर पाहूयात ड्रिल मशीन जर भेटली तर आपणच करूयात. आणि आता वाजलेले आहेत 11. तर आपला ड्रायव्हर चाललेला आहे मित्रांनो स्पीकर वगैरे घेऊन. झाकण उघडायचं लक्षात ठेवू आणि पहिल्या वाटलेलं झाकण उघडत जा. आणि तिथं आता बिडी कांद्याची इथं देशील ना तेव्हा झाकण उघडलं परत नंतर लावून टाक. हवा भरतो का मागच्या झाकात हवा भर ना. हो इकडल्या साईडच्या. तर फायनली वॉटर पार्कला गाडी घेऊन चाललेला आहे आपला ड्रायव्हर. आणि आता पहिली ट्रिप मारून आलाय सकाळी, आता ही दुसरी ट्रिप घेऊन चाललाय वॉटर पार्कला. आता 3-4 नाही पण 3 तासात मला वाटते होईल कंप्लीट ती वॉटर पार्कची ट्रिप. आणि आता प्रगतीचे पोथी वाचन चालू आहे. साईनाथांचं गुरुवारच्या दिवशी व्रत म्हणजे पोथी वाचन करत असते प्रगती. अशा पद्धतीचा आपला कॉईन बॉक्स आहे मित्रांनो, पाहू शकता. आता हा आहे 5चा कॉईन, आपण ह्याच्यामध्ये टाकूयात. आणि पहा आता हे बॉटल फिल व्हायला चालू झालेली आहे. आणि अशा पद्धतीने आपलं शिव स्वच्छ पाण्याचं ब्रँडिंग जे आहे ते छान अशा पद्धतीने चालू आहे. आणि ही बॉटल फिल झाली की आपल्याला या 3ही बॉटल गावामध्ये द्यायच्या आहेत. कारण आपली गाडी आता दुसऱ्या ट्रिपला गेलेली आहे लोहगावला. आणि आपल्याला आता वडगावमधनं 3 बॉटलची ऑर्डर आलेली आहे. म्हणून आपण आता ह्या बॉटल घेऊन चाललेलो आहे. आता पाहू शकता आता बॉटल फिल झालेली आहे आणि ॲटो मशीन ऑफ झालेली आहे आणि पाणी बंद झालेलं आहे. आता या चार्जिंगच्या गाडीवर आपल्या 3 बॉटल घेऊन जाऊयात. तर हे झाली सील पॅक, पाहू शकता छानपैकी झालेली आहे पॅकिंग. अशा पद्धतीने आपण 3ही बॉटल घेऊन चाललेलो आहे. आणि येताना आपल्याला शिवला पण आणायचं. तर फायनली शिव आता घरी आलेला आहे माझ्यासोबत आणि आपण बॉटल पण परत आणलेली आहेत ऑर्डर कंप्लीट करून. कशी आहे माझी दाढी सांग मला कशी आहे. थांब 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 आता मी पण शिकवतो. थांब थांब. मला पॅन्ट पांढरी लागेल घ्या ना. कशी वाटते दाढी. लय भारी. काय पाहिजे रे. पांढरी लागेल. हा पांढरी लागेल. लेगिन्स व्हाईट. बरं घेऊन टाकू चला. एवढे चांगले कपडे. बरं घेऊन टाकू. आपण आधी आहे ना तुझं कंबर कुठं दुखती ना आपण कमला नेहरू हॉस्पिटलला जाऊन चेक करू. हो शिकव बरं. हां शिकव. वाव व्हेरी नाईस क्लॅप्स. मी काय म्हणते माझे 4 टॉप आहेत बघा ना. मी 499 आहे. मग काय करावं. हा पण आहे. मग काय करावं. मला पांढरी लागेल. मग घ्या की मग. हे बघा 2. हा पण आहे. व्हेरी नाईस छान कलर आहे. हा हाय का हाय का सगळे पांढरी लागेल. कोणती हे बघा. हो बघा ना.
वा व्हेरी नाईस. ढंगळे 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 दिसते. मापत करावं लागतं ढंगळ करावं ना. मला घेऊन जायचं. चल शिवाचं कपडे आपलं आज तुला हे कोण केलं? बापरे लयच भारी फॉर्च्युनर काढली की रे. एक नंबर. कसे करायचे तुम्हाला माहित नाही. हा फायनली मित्रांनो शिवने आपला होमवर्क कंप्लीट केलेला आहे. ABCD आणि E. ओके नाही शिव? व्हेरी नाईस. आणि शाळेतून आले आले मित्रांनो शिवनी त्याचा होमवर्क कंप्लीट केलेला आहे आणि खूप गुणी मुलगा आहे. तुम्ही पण असं याच्यासारखा घरी आल्या आल्या होमवर्क करत जा आणि मग काय धिंगाणा करायचं तेवढा करा. नाचत जा. मग पोयम पण कशी म्हणून दाखवली आल्या आल्या शिवनी शाळेतून आल्या आल्या. लय भारी. हा टेडी बिअरची खूप छान होती बरं का. आणि आता लाईट वगैरे सगळं गेलेले आहे मित्रांनो. तर आता आपल्याला बोर होते. आपण पहिलं काय करूया जेवण करूया. चला शिव या चला कमॉन जेवण करायला. तर मित्रांनो आपण ट्रॅक्टर आता इथून घालत आहे. काढायचं का ते? तुम्ही पाहिला असेल की आपण ट्रॅक्टरवर बसून मस्त सरी पाडलेले आहेत आपल्या शेतामध्ये आंब्याच्या झाडामध्ये. तर कसं काय वाटलं तुम्हाला मला बघून नक्की कमेंट करून सांगा. आणि जेवायला घ्यायचं तेवढ्यात ट्रॅक्टर आला. मग लगेच गेलो लगेच सरी पाडून घेतल्या मस्तपैकी. खूप खराब रोड होता. वरतून असं एकदम खाली उतार होता. दगडाचा रोड होता. कारण सगळ्यांची वावरं पेरून झाली होती आणि आपल्याला आता उशीर झालेला आहे. तरी पण पाऊस नसल्यामुळे आपण उशीर केलाय. आणि आता पाऊस यायला चालू झालेला आहे. छान असं वातावरण झालेलं आहे. त्याच्यामुळे आपण ट्रॅक्टर बोलवून सऱ्या पाडून घेतलेल्या आहेत. आणि एकदम असा उताराचा रोड होता आणि पुन्हा वर चढेल का नाही याची शंका होती. तरी पण त्या ड्रायव्हरने बिंदास डेअरिंग केली आणि मस्तपैकी वरती चढवला पण आणि पद्धतशीर निघाला पण ट्रॅक्टर. काही अडचण नाही आली. एकदम मस्त काम झालेलं आहे. तर आता आपण फायनली जेवण करूयात. आणि शिव आता अजून मोबाईल बघत बसलेला आहे. तरी आता इथं शेंगा सोलायचं काम चालू आहे. आणि आता मस्त जेवण करूयात. प्रगतीला आता भूक नाही आहे. तिला सर हां आज तिला गुरुवार आहे बरोबर. आज चिकनची भाजी आहे त्याच्यामुळे ती काही खाऊ शकत नाही. तर तिच्या पद्धतीने ती शेंगदाणे वगैरे काय खाऊशी वाटते ते खाते. आणि आपल्याला आता तिला दाखवायला दवाखान्यात पण न्यायचं आहे. तिचं जरा कंबर दुखती आहे. तर बघूयात आपण नक्की काय झालं आहे. सोनोग्राफी वगैरे काय करावं लागते का बघूयात काय झालं आहे. आणि आता जेवण करूयात फायनली. तर पहा मित्रांनो किती छान अशी मस्त भाजी केलेली आहे चिकनची. आणि खायची असेल इच्छा झाली असेल तर पटकन या खायला. आणि चपाती भाजी आपण खाऊयात. आणि शिव शेंगदाणे खात बसलेला आहे. तो म्हणतो मला आता चिकन नाही खायचं तर नंतर खाईल. काही हरकत नाही आपण जेवण करून घेऊयात. ही शिवची चपाती आहे. छोटीशी शिवची चपाती नंतर खाणार आहे शिव इकडे ठेव तुझ्या चपातीचा त्याच्यात ताटामध्ये नंतर खा ठीक आहे. उद्या खा उद्या. अरे मग काय तू नंतर भूक लागल्यावर परत म्हणशील
मला भूक लागली, चपाती भाजी द्या. मित्रांनो आपली गाडी आता 3 वाजलेले आहेत आणि परत रिटर्न आलेली आहे सेकंड ट्रिप करून वॉटर पार्कची. आता आपला ड्रायव्हर आता नुकताच घरी गेलेला आहे फ्रेश वगैरे व्हायला आणि आता तो परत 4:30 वाजता परत येऊन परत गाडी घेऊन जाणार आहे तिसरी ट्रिप करण्यासाठी लोहगाव येथे. आणि शिवाजीराजे आपले मस्त लॉक उघडून आता ते छानपैकी ते कॉक बंद करायचं आहे टँक भरून झाल्याच्या नंतर, म्हणून लॉक उघडत आहेत फिल्टरचं. आणि पाहू शकता कसं मस्त मज्जा करतायत. अरे बाप अरे बाप, लईच अवघड आहे. कसा घुसतोय बघा शिव आतमध्ये. अरे बापरे, घुसला शेवटी घुसला. आलो आलो आलो, घेतो आलो. तर फायनली मित्रांनो आपण आता निघालेलो आहे साईनाथांचं दर्शन घेण्यासाठी. आता मी तर घेऊ शकत नाही, मी चिकन खाल्लं आहे, शिवने पण चिकन खाल्लं आहे, त्यामुळे मी बाहेरच थांबणार आहे. बाहेरूनच दर्शन घेईल आणि प्रगती आतमध्ये जाऊन छानपैकी दर्शन घेईल, कारण तिला उपवास आहे आणि तिने पोथी वगैरे वाचलेले आहे. गुरुवारी साईनाथांना तिला इच्छा झाली आहे की सीताफळाची फळं ठेवायचे, तर 5-6 फळं घेतलेले तिने सोबत. तर ती फ्रेश अशी फळं साईनाथांच्या चरणी तिला अर्पण करायचे प्रसाद म्हणून. तर चला. तर मित्रांनो आपली फायनली टँक भरलेली आहे आणि शिव आता बंद कर छानपैकी. अरे वा, व्हेरी गुड. तर शिवाजीराजेंनी आपली टँकचा पाईप बंद केलेला आहे कॉक. आणि आता आपण पाईप काढूयात आणि झाकण लावून पॅक करूयात. आता पाईप वगैरे गुंडाळून ठेवलेला आहे आणि आता आपण करूयात लॉक. करा लॉक करा, चला तूच कर ना लॉक. हां छान असं लॉक कर मस्तपैकी. हां का बघू, दाखव मग कसं करतो तू. हां हां व्हेरी गुड. हां 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 थांब. हां दाब थांब. हां आता दाब. हां व्हेरी गुड. अरे वा, व्हेरी नाईस, ग्रेट जॉब, थँक्यू. तर शिवाजीराजेंनी आपल्या मस्तपैकी लॉक केलेला आहे. तर चला. तर प्रगती बेलाची पानं तोडून साईनाथांना अर्पण करण्यासाठी घेत आहे. तर आपलं किती छान असं बेलाचं झाड आहे. तर आपण चाललेलो आहे सिट्रॉनवर. तर मित्रांनो आपण आता आलेलो आहे नर्सरीमध्ये आणि खूप छान छान सुंदर सुंदर अशी झाडं आहेत इथं फुलांची. पाहू शकता किती छान सुंदर आहेत. आणि प्रगती झाडं बघतीये. खूप छान नर्सरी इथं विमाननगरच्या जवळ, म्हणजे एअरपोर्ट रोडला. आणि खूप प्रसन्न असं वातावरण झालेलं आहे. आणि प्रगती तुळशी वृंदावन पाहतीये. खूप छान असं तुळशी वृंदावन आहे. आणि शिव इथं गाडीवरच बसलेला आहे छानपैकी. त्याला झोप आलेली आहे म्हणून तो गाडीवरून उतरत नाही खाली, टाइमपास करत बसलाय. आणि प्रगती झाडं बघत बसलेली आहे. तर इकडे खूप छान अशा कुंड्या आहेत मित्रांनो. एअरपोर्ट रोडला ही आहे नर्सरी. आणि ससाची कुंडी खूप छान आहे. सशाची कुंडी लय भारी. तुळशी वृंदावन. शमी. हां शमीची झाड आहेत, मस्त आहेत. कुंड्या आणि रेरे पण आहेत, मटके छान आहे सगळं. तुळशी वृंदावन. हे झाड किती छान आहे बघा मित्रांनो, एकदम छान आणि सुंदर झाड आहे. वाव, काटेरी काटेरी वाटतंय पण काटेरी नाहीये.
आणि झुंबर किती छान आहे पहा. वाव, छान आवाज येतो त्याचा. मस्त आहे. किती वाला आहे ते? हा, लय भारी. हा, वाव, सुंदर आहे ना. आपण घेऊन जाऊया आपण इथनं. इथं खूप छान छान आलेत. पावसाळा आहे ना, खूप छान छान झाडं आलेले आहेत. नवीन नवीन माल आहे. हा, छोटा छोटा सुंदर आहे. वाव, खूपच सुंदर झाड आहेत. हा, झेंडू मस्त आहे. शिव काय उतरत नाही खाली. वाव, किती छान सुंदर फुल आहे. एका लाईन आहेत. हा, कार्नेशन म्हणतात बरं का त्याला. कार्नेशन खूप छान असतं हे फुल. आणि हे जास्वंदाचं फुल किती छान आहे. वाव, खूपच छान झाड आहेत मित्रांनो इथं. आणि पावसाळ्यामध्ये ही झाडं खूप छान पद्धतीने मोठे होत असतात आणि खूप छान असे सुंदर सुंदर फुलं येतात त्यांना. पावसाळ्याच्या सीझनमध्ये खरंच खूप छान असतात ही झाडं. हो, हे बघ कसं आहे फुल. छान आहे ना. हे वेगळंच आहे ना. डबल आहे का? हां, डबल. आणि हे 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 हा, चांगलं आहे ना. ते तिकडं आहे दाखवत. हां, छान आहे ते व्हाईट. चल तिकडं बघू आपण पुढं. पुढं बघू. चल. ससा ससा आला. ससा आला होते की हात. छान आहे ना. कोणतं आहे ते? अरे ह्याच्यात व्हाईट दिसते. आपल्याला येलो दिसते, ह्याच्यात व्हाईट दिसते. ह्याच्यात बरोबर दिसते ना. हा, बरोबर. हा, दिसते दिसते. व्हाईट येलो दिसते आता. खूप छान मस्त फुलं आहेत. हो का? काय ते? काय ते? की हातून काटे. अयो, खरंच? तेल काटे. बापरे, कॅक्टस आहे. कॅक्टस. हे बघ, हे कॅक्टस आहे. ते नाही का ते झाड, बोलणारं झाड. आपण आता काल शिव म्हणलं मला घ्या, तर हे ह्याचा असतं, कॅक्टस टाईप असतं ते. आणि हे काट आहेत. अयो, खरंच काट आहे. शिव बघ बरं. सांगते ना काटे. बघ बरं कसं आहे. बघ ना. बघ ना, जवळ जा ना. जवळ जा. जवळ जवळ जा ना तू. कसं आहे? डेंजर. ते पण छान झाड आहे. हा, काय ते? अरे बापू, उंच उंच आहे खरं. अरे हो, एवढं छान असतं ओरिजिनल. वाव, मस्त आहे. अरे हे किती मऊ आहे बघ. हे वाला झाड आणि हे येलो वाला. वाव, खूप छान फुल आहे. हो, एक नंबर. हे बघ, बुर्ज खलिफा सारखं आहे. बुर्ज खलिफा. सर्वात उंच आहे ना शिव. हा, हा, कॅक्टस. कॅक्टस ट्री. टॉकिंग कॅक्टस. टॉकिंग कॅक्टस ट्री. बरं, चला बघू आपण भेटते का. हां, चलो. हा, आवडलं तुला ते? छान आहे की. मस्त आहे, मस्त आहे. व्हेरी नाईस.
लय भारी, एक नंबर. अरे मऊ आहे. लय मऊ मऊ असते. लावण. रोज रोज. रोज. त्याचं नाव रोज आहे. हा का, ग्रेट. हे किती मोठं आहे. हो लयच मोठा असते. आणि ऐक की, हे बघ की कसलं भारी, हे रेडवालं. पण त्याला इथं वर काटा आहे. हा बरोबर. चला पुढं. हा चालूच आहे. मग म्हणा की हा. त्याच्यावर आपला व्हिडिओ कसा लागला. हा चला असं म्हणतो. तर चला मित्रांनो, आपण आता पुढे बघूयात काय काय आहे. वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत. तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटले. हा शिव म्हणतो, भैया हा शिव म्हणतो तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटले कमेंट करून सांगा आणि लाईक करून सांगा कसे वाटत आहेत, है ना मित्रांनो. आपण येरवड्यातील नागपूर चाळी येथील साईनाथ महाराज मंदिराचे इथे आलेलो आहे. आणि प्रगतीला जे इच्छा होती की सीताफळाची फळं साईनाथांना व्हायची, तर ती वाहते आणि बेलपत्र वाहते साईनाथांना. आणि शिव मस्त गाडीवरच बसलेला आहे छानपैकी गॉगल घालून. आणि हा परिसर आपला नागपूर चाळीचा आहे. आणि प्रगती साईनाथांना फळं अर्पण करते. तर प्रसाद म्हणून कोणी भक्त लोक ते घेऊन खातील प्रसाद रूपाने. खूप छान वाटेल त्यांनाही, कारण फ्रेश अशी सीताफळं आहेत मित्रांनो ती. फायनली सीताफळं वाहून झालेली आहेत प्रगतीची. अशा प्रकारे. आणि आपण नॉनव्हेज घेतल्यामुळे आपण आतमध्ये जाऊ शकत नाही. काय म्हणतो? हां नको बाळा, आपण नॉनव्हेज खाल्लं आहे, नको जाऊ नको जाऊ. नॉनव्हेज खाल्लं आहे आपण चिकन खाल्लं आहे, नको जाऊ. चिकन खाल्ल्यावर नसतेच जात देवबाप्पाला. ठीक आहे, बाहेरूनच दर्शन घे, बाहेरून पाया पड पाया पड. हां साईनाथ महाराज की. तर अशा पद्धतीने सीताफळं आणि बेलपत्र वाहून झालेले आहेत मित्रांनो. हो तिला उपास आहे बाळा, आईला उपास आहे ना. तर आपण आपल्या घरापासून 10 किलोमीटर पुढे आलेलं आहे मित्रांनो. पाहू शकता लोहगाव 6 किलोमीटर आहे. म्हणजे तिथून पुढे 4 किलोमीटर वडगाव शिंदे, म्हणजे 10 किलोमीटर आपण समोर आलेलो आहे साईनाथांना फळं अर्पण करण्यासाठी. आणि आता शिव निघालेला आहे गाडीवर, पण आता खूप वारं सुटलेला आहे आणि प्रचंड असा पाऊस येणार आहे असं वाटते. हलका हलका यायला चालू झाला आहे. तर आपण थोडा वेळ थांबूयात आणि पाहूयात. अजून 10 किलोमीटर पुणे आहे. प्रगतीचे पाया पडणं चालू आहे. प्रगती प्रदक्षिणा घेत आहे. आता मी गाडी उचलायचं शिकलोय. प्रॅक्टिस करतोय ना म्हणला ना तू. हा काय करते? प्रॅक्टिस कशाची? गाडीची. दाखव कशी करतो. तर मित्रांनो शिव गाडी उचलायची प्रॅक्टिस करतोय आणि मस्त गाडी उचलते. फक्त 85 किलो आहे गाडीचं वजन, त्याच्यामुळे शिव आरामात उचलू शकतोय. पाहू शकता. ऐका, अरे बाप रे, एकदम स्ट्रेट केली शिवनी गाडी. अरे बाप, एका हाताने. लय भारी लय भारी. तर मित्रांनो साईनाथांचा प्रसाद आपण वारकरी भक्तांना देत आहोत. वारकरी संप्रदायातील भक्तांना आपण, वयस्कर आजोबा आहेत त्यांना प्रसाद म्हणून देत आहोत सीताफळं.
मित्रांनो आपण बसलेलो आहे छोले भटुरे खाण्यासाठी पुण्यामध्ये. गरम छोले भटुरे मोबाईल शॉपे यांच्या समोर. हे होलसेल मोबाईल रिपेरिंग दुकानं आहेत आणि आपण प्रगतीचा मोबाईल दाखवला होता रिपेरिंगसाठी, परंतु 1200 रुपये खर्च सांगितला आहे स्क्रीनला, त्यामुळे आपण सध्या थांबवलं आहे. बघूयात नंतर. आणि शिव मस्त गेम खेळत बसले. वाव, थार रॉक्स एक नंबर. शिवने थार रॉक्स घेतलेली. तर बघा मित्रांनो छोले भटुरे किती छान आलेलं आहे. बघ बरं शिव खाऊन कसं लागते. हा मी खाऊन बघू. अरे बाप, गरम आहे का रे. एवढं मोठं आहे भटुरा. कुठं काय घ्यायचंय. तर न्यू किंग टॉईज मध्ये आपण आलेलो आहे. आई घेऊ देत नाही का. शिवला कॅक्टस ट्री घ्यायचा आहे. टॉकिंग कॅक्टस ट्री म्हणून आपण आलेलो आहे बघायला. हां बघ बरं आहे का. तू बघ ना आहे का, त्यांना विचार की. तिला ते टॉकिंग कॅक्टस असते का ते काय तिथं समोर. ते बघ ते बघ ते बघ ते वरती ते बघ तिथं दिसते का. ते काय समोर ग्रीन ग्रीन. हे इथं 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 हे बघ इथं दिसले का. दिसलं का. कसं तोंडी. बर चल बघ वरती 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 जाऊन बघू आपण कसं कसं करायचं बघ. जाईल दुसरा पीस. अच्छा हां सेल नाही येत आता त्याच्यात. कॅक्टस पण आहे, युनिकॉर्न पण आहे. अच्छा हा का. हां हे बघ हे काय. हे 350 ला आहे, ते 250 ला आहे. अच्छा युनिव्हर्सिटी नाही नाही ते सेल नाहीत त्याच्यात. चार्जिंगचं आहे का ते. चार्जेबल आहे की. अच्छा अच्छा चार्जिंगचं. अच्छा अच्छा पाहू दे कसे. कोणता देऊ. कॅक्टसच देऊ का हे देऊ. युनिकॉर्न कॅक्टस मारू. अजून काय. टेस्ला पण आहे का. टेस्ला पण आहे. टेस्ला कार पण मिळेल. मोबाईल बघतो का दिवसभर कंटिन्यू. मग त्याला सगळं नाही ते माहिती आहे त्याला. हो नवीन घ्यायचे बाळा. ते जुनं आहे ते दाखवायसाठी ठेवलंय. मग ते आणतायत आता घ्यायला गेलेत ते. शाळेत आहे का तसलं. अच्छा हा बनतं का सुपरमॅन. अरे बाप तुला तर सगळंच माहिती आहे की. तू व्हिडिओ त्यासाठीच बघत असं आहे ना. लयच बेकार काम आहे तुझं तर. बघ शिव कसं डान्स करते. हा ते बोलणार ना टॉकिंग ना. हॅलो 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 हाऊ आर यू. हेच का शिव. बोलताय का. याचं बटन दाबलं ना म्युझिक लागते. याचं बटन दाबलं की बोलायचं. माहितीये. बोलून दाखवतो का तू. बोल. तू बोल ना त्याला काहीतरी. जवळ जवळ जा. जाऊ दे कॅन्सल नाही घ्यायचं. शिव नाव म्हण त्याला. शिव शिव शिव. हॅलो पुढे जा ना. हाऊ आर यू. बोल पटकन. फायनल का डन. थँक्यू म्हण की. थँक्यू. बॉक्स कुठे. बॉक्स नाही येत बाळा त्याला. काय माहिती काय माहिती नाही म्हण. तर फायनली शिवची शॉपिंग झालेली आहे.
टॉकिंग कॅक्टस घेतलेला आहे आणि आपण आता घरी चाललेलो आहे. शिव दाखव टॉकिंग कॅक्टस कोणता घेतलाय. वाव, व्हेरी नाईस. हां हॅलो. हो हो, लय भारी घेतले. चला चलो चलो फिर. न्यू किंग टॉयज मध्ये घेतलाय आपण. खूप छान आहे टॉकिंग कॅक्टस. शिवनी टॉकिंग कॅक्टस लयच भारी आणलाय रे. एक नंबर दिसते, मस्त चालते की. चार्जिंग वर चालते काय. हॅलो 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 हॅलो, बाय कर.